खलील शेख आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी माजी आमदार रवींद्र दंगेकर त्यांच्या पत्नीसह 14 जणांच्या विरोधात आत्महत्यास प्रवृत्त करणं आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर पुणे शिवाजीनगर सत्र न्यायालयामध्ये माजी आमदार रवींद्र दंगेकर आणि त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर आता रवींद्र दंगेकर सध्या आपल्या सोबत आहे। दंगेकरची नक्की काय झालं होतं त्या पत्रामध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये खलील शेखनी तुमच्या पत्नीचं नाव घेतलं, नक्की काय हा सगळा प्रकार आहे? ही पार्श्वभूमी गेली 2-4 वर्ष तुम्ही प्रेसला मध्ये बऱ्याच वेळा ह्याची चर्चा झाली, ओपो झाला, आमच्यावर कसा अन्याय झाला हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे किंवा नाही झाला हेही तुम्हाला माहिती। शेवटी तुम्हाला पत्रकार आहे तुम्ही, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतं। शेवटी आतला माणूस बी सगळ्यांचा जिवंत होतो। तर ह्या प्रकरणामध्ये आम्ही देशोधडीला कसं लागू, आम्ही राजकारणातनं कसं संपवू, ह्याचा बरेच दिवस त्यांनी प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला त्यांना यश येत नाही म्हणून काल एक खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला। जो खलील नावाचा आमच्या साईटवर, म्हणजे मी अजूनही त्या साईटचं आमची म्हणतो, ती ह्याच्यासाठी साईट म्हणतो की ह्या साईटमध्ये मी एक काळ तिथं पार्टनर माझी पत्नी होती आणि ते सगळे माझे मित्र होते आणि त्यामुळं मी ते काही प्रोजेक्ट नाकारत नाही, पण आम्ही त्यातनं बाहेर पडलो, कर्ज घेऊन बाहेर पडलो, नफ्यात नाही आम्ही, पण कर्जात आम्ही आहे आणि बाहेर पडून तसं आम्ही त्या कंपनीतून आम्ही आमची राजीनामा घेतला आणि बाजूला पडलो। तरी जर काही चुकीचं झालं असेल तर त्यावेळेला जर खलील ते जे काय आहेत ते माहीत आले असतं तर आपण त्यातनं मार्ग काढला असतं, पण ते कधी मला भेटले नाही, कधी नमस्कार नाही, ते काय काम करतात हे मला माहीत नाही। पण ह्या गोष्टीचा ज्या दिवशी त्यांनी व्हिडिओ मी बघितला आणि त्यांनी म्हणते की दंगेकरांची पत्नी, तिथपर्यंत मी एकदम थांबलो होतो। पण त्यानंतर तो असा म्हणला की ह्यामध्ये रघु गौडा आणि दंगेकर लक्ष देत नाही। बरोबर आहे, कारण आम्ही तिकडे गेलोच नाही, लक्ष द्यायचा संबंध नाही, कारण त्या प्रोजेक्टमधून आपण बाहेर पडलो, इथपर्यंत ठीक होतं। पण ज्यांनी खरे खून दाबले, नरडे दाबले, त्यांना तुम्ही सोडून देता आणि दंगेकरचं काय नाही तर दंगेकर तुम्ही आरोपी, म्हणजे हे कट कारस्थान करताना पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून पोलीस कमिशनर, पोलीस आयुक्त करतात काय? अहो दंगेकर वाईट, तुम्ही वाईट म्हणला म्हणजे मी वाईट म्हणलं पाहिजे ना, की जनतेने वाईट म्हणलं पाहिजे। तुम्ही जर माझ्याकडे एक बोट दाखवल्यानंतर 4 बोटं तुमच्याकडे आहे। राजकारणाचं कवच पोलीस अधिकाऱ्यांना किती दिवस हे माहीत नाही, पण त्यांना हे माहिती पडलं पाहिजे की कधीतरी राजकारण बाजूला जाणार आहे, कधीतरी दंगेकर उजेडात येईल ना, जर आज सत्तेत नसेल। मला विचारायचं आहे की तुम्ही खलील शेख यांना पैसे देणं होतं का? मला तो ह्यावरच माहीत नाही ना, मला ह्यावरच माहीत तुमच्या पत्नी तर रेकॉर्डवर पार्टनर होत्या नाही, पण 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी आम्ही त्यातनं बाहेर पडलो, त्यामुळे आम्ही त्यातनं तो जो काय आहे यावर हा विषय आम्ही संपवला होता आणि आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट केलं आणि आम्ही बाहेर पडलो। तुम्ही त्या व्यवहारातून बाहेर जरी पडला असेल तर त्याच्यामध्ये देणं घेणं जे असतं ते सुद्धा क्लिअर करायचं असतं। मग नाही, त्याच्यामध्ये देणं घेणं जे काय आमच्या अंगावर येईल ते आम्ही कर्ज घेतलं ना, बँकेचं जे कर्ज आहे ते आम्ही घेतलं ना, जे अंगावर आहे आमचे घरदार घाण ठेवलं ना, आम्ही आयुष्यात जे काही पुंजी आमच्या भविष्यासाठी का मग ती घाण ठेवली आणि ती जाईल, आता ती काही येणार ना असं वाटतंय। काही शेवटी कर्ज एवढं मोठं खोटा गुन्हा दाखल केला, कटक तुमचं नाव नाही तर मग तुमच्यावर गुन्हा कसा दाखल झाला? मग हे आता कोर्टाने उत्तर दिलं ना, माझ्यापेक्षा जास्त त्यांनी उत्तर दिलं आणि त्याच्यामुळे माझे वकील बी तुमच्याशी बोललेत आणि हे जे झालं हे कट कारस्थानाचा भाग आहे। मी परत एकदा सांगतो की हे काही एक नाही आहे, मला गोळी लागणार आहे, मी जेलला जाणार आहे, माझ्यावर आरोप होणार आहेत, हे काय मला नवीन नाही, हे लय जुनं आहे। कोण घालणार आणि का घालणार? हां का बंद म्हणजे गोळी लागणार तुम्हाला? कोण? मी गुन्हेगारांविरोधात बोलतो, मी तुमचं अंमली पदार्थाच्या विरोधात बोलतो, मी पबच्या विरोधात बोलतो, मी बिल्डर लॉबीच्या विरोधात बोलतो, मी पोलिसांच्या विरोधात बोलतो आणि मग ह्यांच्या विरोधात बोललं, सत्य बोललं तर शेवटी सत्य हे कटू असतं आणि ते कटू सत्य कधीतरी अंगावर येणार आहे ह्याची मला माहिती आहे। त्यामुळे हे सगळे जे प्रकार घडलेत ह्याला जबाबदार ही सगळी एकत्र येऊन माझ्यावर केलेला हा कट कारस्थान होतं, ते माझ्यावर हल्ला त्यांनी केला। पण माझ्या केलं तर दुःख नाही, आमच्या बायका मुलांवर म्हणजे राजकारणाचं एकदम खाली आणि वक्फ बोर्डची जागा नाही हे हायकोर्टानं क्लिअर केलं आहे। म्हणजे आमचा जो 10 वर्ष जो लॉस झाला आणि जो खलील जे आहेत त्यांचा जो मृत्यू झाला ही आत्महत्या नाही, हा 302चा खून आहे, हे सगळ्या परिस्थितीचं पोलिसांनी याची माहिती घ्यावी आणि ह्याची पूर्ण माहिती घेऊन ह्या 2-4 दिवसात त्याला कोण कोण भेटलं त्याचा CDR काढला पाहिजे, त्या मुलाचा काढला पाहिजे आणि ह्याचा खून कोणी केला का, आम्हाला बदनाम करण्यासाठी हा खून झाला का, किंवा ह्या सगळ्या प्रकरणाचा खून कोणी केला, ह्याचं पाप कोणाच्या डोक्यावर आहे हे पोलिसांना बी माहिती आहे। पण ह्या पोलिसांनी जाणून बुजून माझ्यावर केलेला हल्ला आहे, कट कारस्थान केलेलं आहे, त्याचा योग्य वेळी तो हिशोब होईलच ना शेवटी। नाही कोण करतंय तुमच्या विरोधात हे सगळं कट कारस्थान तुम्ही म्हणताय, कोण करतंय हे?
आता ह्याच्यामध्ये हा काय आज विषय आलेला ना, हा विषय गेली कित्येक वर्षे आणि हा चर्चेचा विषय, हा आयरनीवरचा विषय, कोण करतं काय करतं तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं हा सगळ्या विषयाचा मला ओपो करायला जरा थोडा वेळ द्या, कारण मी आज काल जरा या कागदपत्रातून बाजूला पडलो. आताशी माहिती बिहिती सगळी चालू आहे, सगळे व्यवसाय कसे करायचे हे करताना आलं. व्यवसाय हा व्यवसाय कुणाचं नाही दंगेकरजी, तुमच्या विरोधात कोण कटकारस्थान करते, का करते? आणि हे मी सांगितलं ना, राजकारणी लोक आहेत, बिल्डर आहेत, गुन्हेगार आहेत, ही अंमली पदार्थाची लॉबी आहे आणि बऱ्यापैकी पोलीस अधिकारी आहेत. हे सगळे पुण्यातले आहेत का कुठले आहेत? पुणे, मुंबई, दिल्ली सगळ्याच व्यवस्थित चाललेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय दंगेकरांनी असं केलं काय की एवढे विरोधक तयार झाले? अहो, दंगेकरांनी केलं म्हणजे दंगेकर आमदार झाले, ही चूक झाली दंगेकरांची. असं काय वाटतं तुम्हाला? आता हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्या वकची जागा किती वकच्या जागा महाराष्ट्रात आहेत आणि कोणी घेतलं का आहे का त्याची चर्चा. पण दंगेकरांनी घेतली तर निवडणूक आली की सगळे पत्रकार तिथं, सगळे गुन्हेगार तिथं, सगळे उमेदवार तिथं, सगळे जे काय माझ्या विरोध होते त्यांचे मामा भाचे पुतणे सगळे तिथं, सगळ्या गोष्टी आता सगळ्यांना माहिती झाल्यात. आणि त्यामुळे हे जे झालं आहे हे कटकारस्थानाचा भाग आहे. आणि काय आरोप करतात लोक, त्याला उत्तर देईन ना मी भविष्यात. पण आपण जर इथं बघितलं तर ही आत्महत्या अशा प्रकारे होते. इतर लोकांची त्यांनी नावं घेतली आहेत, बरेच पैसे त्याला दिले गेले नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की मी संपर्क साधायचा प्रयत्न केला, मात्र कुणी मदत सुद्धा केली नाही मला. नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी माझं आणि त्यांचं कधी बोलणं नाही झालं, कधी नमस्कारसुद्धा नाही. मी रस्त्याने गेलो तर हातच वर करत जात, कधी माझा नमस्कार बी नाही. कारण मी ज्या दिवशी भूमिपूजन केलं त्या दिवशी हे सगळं चालू जातं, मी साईटवर बी जात नाही, बघत नाही साईटकडे. त्या रोडने गेलो तर का बघत नाही, तर आपल्यामुळे बाकीच्यांचे संसार होतो, आपला झाला आहे. कोण करते पण मात्र तुमचे? तुम्हाला माहिती आहे ना कोण काय बोलतोय, कोण काय, ते तुम्हाला बी माहिती आहे. तिथे नावं घेतली पाहिजे ना, माहिती म्हणजे दंगेकरची. दंगेकर युती नाही, दंगेकर आहेत. दंगेकर चुकले नाहीत, दंगेकर कोणाच्या दारात जायला तयार नाहीत आणि जाणार नाही, ते माझ्या राखतात नाही. पण मी तुम्हाला आज तुमच्या समोर सांगतो की मी जर चुकलो आणि उद्या कोर्टाने जर मला ह्याच्यात सजा दिली तर मी कोर्टात जाणार नाही, अपील बी करणार नाही. पण मिलिंद मोहितेच्या दारात येऊन सजा म्हणून, पाप म्हणून, मी केलेलं पाप म्हणून त्या दारात आत्महत्या करेन. पाप म्हणून मी केलेलं पाप. ते ज्या डीसीपी म्हणजे डीसीपी मिलिंद मोहिते संदर्भात सांगताय तुम्ही, घराखाली जाऊन आत्महत्या, ते कुठं का असाना, का त्यांच्या विरोधात का काय त्यांनी काय केलं? शेवटी ते हे सगळं त्यांच्या आदेशावर चालतं ना, त्यांच्या आदेशावर चालतं. त्यांना कोणी आदेश दिला त्यांनी जाहीर करावं. काय गुन्हा दाखल झाला? हा गुन्हा दाखल खोटा केला तर त्यांनी जाहीर करा की आमच्याच्या प्रेशरवर मी केलं, किंवा मग त्यांनीच केलाय. त्याला पोलिसांवर प्रेशर आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल झाला. आता मिलिंद मोहिते सांगतील ना, मिलिंद मोहिते सांगतील मला आता जायचंच आहे त्यांच्याकडं, मला हजेरी दिली, हजेरी जाणार आहे. पण माझ्या जीवाला धोका या सगळ्या लोकांपासून आहे. उद्या मला गोळी लागणार आहे, उद्या माझा जेलला जाऊ शकतो, उद्या काय होऊ शकतं, उद्या माझ्या घरात तुळशीपत्र आहे, काय होऊ शकतं, माझ्या कुटुंबाला धोका आहे. आणि हा धोका सगळा ज्यांनी केला त्याची चौकशी भविष्यात कोण करेल नाही करेल तो जाऊ द्या. पण राजकारणाचा कवचवर जास्त दिवस जगता येत नाही. तुम्हाला माहिती आहे की या पुण्यामध्ये पुणे कमिशनर जेलला बसलेले आपण बघितलेत. म्हणजे वेळ सगळ्यांची येते, पण आपण ज्या वेळेत जे पाप केलं आहे ना ते पाप नंतर कळतं. म्हणजे एखादा अधिकारी रिटायर झाला ना 58 वर्षानंतर, त्याला नमस्कार लोकांनी नाही घातला तर लोकांनी वाटतं त्यांनी पाप केलेलं आहे. आणि ज्यांनी नमस्कार घातला की यांनी पुण्य केलं आहे. त्यांना किती लोक नमस्कार घालतील 58 वर्षानंतर कळेल. पण आम्हाला तोच प्रश्न पडतोय की दंगेकरांना अशा पद्धतीने विरोध का होतोय, कोण करते नक्की, याच्या मागं कोण राजकारणी आहेत, कोण आहेत एक्झॅक्टली? अशा पद्धतीने प्रेशर करून रवींद्र दंगेकरांना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. दंगेकरांच्या कुटुंबापर्यंत अडचणी निर्माण होत आहेत. दंगेकरांवर गुन्हा दाखल झाला आणि दंगेकर गायब झाले थेट कोर्टामध्ये. डायरेक्ट कोर्टातच गेले ना, गायब म्हणजे कोर्टाकडे जायला लागणार ना. बरं गायब झाले तर कोर्टात तुम्हाला नाही पोलीस कशाला बिचारे शोधतील, त्यांना माहिती आहे की राव हे दंगेकर चांगला माणूस आहे, पोलिसांना बी मदत करतो, माणूस आहे दंगेकर, हा ड्रेस काढला तर मी माणूस आहे. आणि त्यांना माहिती आहे की दंगेकर वाईट वागत नाही, हे त्यांनाही माहिती आहे. पण शेवटी कसं आहे की काही लोकांना मी आवडत नाही, त्यांचं हे षडयंत्र आहे आणि त्या यंत्रात मी सापडतो. पण सापडल्यानंतर सही सलामत निघतो. असे माझे काही नवीन केसेस नाहीत माझ्यावर. हे हा काय नवीन विषय नाही. मी राजकारणात आलो तर एका वेगळ्या म्हणजे जनतेसाठी रस्त्यावर आलो त्यावर काही लोकांना आवडत नाही. मला राजकारण एक केस आहेत का, लय केस आहेत, लय केसमधनं सही सलामत बाहेर पडलो मी आज जे म्हणतो ना मी आत्महत्या करेन मिलिंद मोहितेच्या घराखाली जाऊन, त्याचं कारण हे की मी केलंच नाही. तुम्ही माझं नाव घेतलंच कसं आणि तुमचं धाडच कसं झालं? आम्ही तुमच्या वाळल्या पाचोळ्या पाय देत नाही, तुम्ही आमचं का देता? वल्ल्या पाय ह्याच्यावर का दिला?
म्हणजे तुम्ही आमच्या बायका पोरांना बी सोडत नाही, हा काय कायदा आहे का? असं चालतं का कुठं? तुम्हाला आमचं शेवट बघायचं आहे का? त्यांना काय बघायचं आहे त्यांना आमचं? तुम्ही आम्हाला संपून टाकणार? असं नाही होणार. दंगेकर माझ्या पत्नीला विचारलं, आता आपल्याला जेलला जायची वेळ आली, त्यांनी तुम्ही कुठल्या गाडीत बसणार आहे? म्हटलं आपण वेगवेगळे बसणार, कारण महिलांचं वेगळं. चला चालते. म्हणजे आम्ही चुकीचं काम नाही करू शकत. माझी बायका पोरं, माझी आई बी कोणाच्या दारात नाही गेली की माझ्या पोरांनी मंगळसूत्र चोरलंय म्हणून मदत करा. माझ्या नाही, एखादा गुन्हेगार असतो ना, त्याची आई कशी जाते लोक. मी मंगळसूत्र चोर नाही, मी जे केलं ते प्रामाणिक केले, ओपन केले, उघड केले. मंगळसूत्राची आई लोकांच्या दारात फिरवते, ह्याच्या नेत्याच्या जात, त्या नेत्याच्या जात. दंगेकर बी कोणाच्या दारात जात नाही. आज एवढी झाले तर मी तुम्ही हे सगळं झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला, तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात, शिवसेना, म्हणजे अर्थात शिंदे साहेबांची काही बोलणं झालं, तुमच्या नेत्यांची काही बोलणं झालं? मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मी चुकलोच नाही तर मी कशाला सांगायला जाईन? मी चुकलोच नाही. मला माहिती की मी चुकलो नाही. मी चुकलो असतं तर मी स्वतः, बघा, माणूस चुकला तर लोकांच्या दारात जातो. मी चुकलोच नाही. मी केलं काय? काहीच केलं नाही मी. तुम्ही लढणार म्हणजे? मग कधी थांबलोय? कधी थांबलोय? ज्या खलील म्हणजे यांनी आत्महत्या केली त्यांच्याशी कुटुंबांची काही बोलणं झालं का? तुम्ही एवढं सगळं सांगताय की मी काही केलं नाही, मी या सगळ्या म्हणजे साईटवरून बाहेर पडलेलो आहे, या सगळ्या प्रोजेक्टमधून बाहेर पडलेलो आहे, हे सगळं सांगितलं का तुम्ही त्यांना समजवण्यास? खलील शेख यांच्या कुटुंबाला कधी भेटलोच ना. आता 8 दिवसमध्ये हे जे झालंय, त्यांना काही लोक रसद पुरवतात, काही लोक त्यांना भेटतात, काही लोक दंगेकरांचं नाव घ्यायला लावतात, काही लोक त्याची, म्हणजे हा 302चा गुन्हा. ज्यांनी ही प्रक्रियेमध्ये सगळे अडथळे निर्माण केले त्यांचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. मिलिंद मोहितेंच्या इथं पाणी भरण आयुष्यभर, हा सगळा शोध त्यांनी घेतला पाहिजे. त्यांच्या घरात पाणी भरायला जाईल नौकर म्हणून, पण ते करणार नाहीत, कारण ते बी वशिल्याचे तट्टू आहेत. वशिल्यावर पुण्यात आलेत ते. त्यामुळे आता त्यांचंही जरा थोडं प्रगती बघावं लागेल मला. माझं त्यांची दुश्मनी नाही, पण त्यांची प्रगती बघायला लागेल. माझा व्यवसाय जर, माझ्या व्यवसायात मी चूक केली किंवा वक्ची जागा घेतली तर त्यांचा व्यवसाय इतका भारी कसा झाला त्याचं मार्गदर्शन मला घ्यावंच लागेल ना. त्यांची प्रॉपर्टी कशी झाली, त्यांचे बंगले कसे झाले, त्यांची शेती कशी झाली, त्यांचं घर कसं झालं, हे आता बघावं लागेल ना मला. शेवटी आता कुठंतरी माणूस शिकायला, त्यांच्याकडे शिकायला जाणार आहे मी. जर आपण बघितलं तर रवींद्र दंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज ते समोर आलेले आहेत आणि त्यांचं असंच म्हणणं आहे की मी यामध्ये काही केलेलं नाही. या प्रोजेक्टमधून मी जवळपास काही महिने, वर्ष अगोदरच बाहेर पडलेलो आहे आणि माझी पत्नी देखील यातून बाहेर पडलेली आहे. आणि त्यातच मी पुणेकरांसाठी जेव्हा जेव्हा आवाज उठवलं, ड्रग्ज असेल किंवा ससूनमधला प्रकरण असेल व इतर प्रकरणावर मी रस्त्यावर उतरून आवाज जेव्हा जेव्हा उठवलं, यामुळंच अशी वेळ ही माझ्यावर आली आणि अनेकांनी कटकारस्थान रचून अशा पद्धतीने माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला. एवढंच काय तर मला भविष्यात माझ्यावर गोळी, मला फायर सुद्धा केलं जाऊ शकतं, मला आतमध्ये सुद्धा टाकलं जाऊ शकतं. 100%. मग आता तेच प्रयत्न होता ना, तो झाला नाही. हां, म्हणणं नाही, वस्तुस्थिती आहे. म्हणजे माझा गुन्हा दाखल झाला, ही वस्तुस्थितीच झाली ना. आणि गोळी सुद्धा लागू शकते. गोळी नाही, बॉम्ब बी पडेल माझ्या अंगावर. मी आता काय, मी आता ग बसणार नाही. मी आज नाही, मी गेली कित्येक वर्ष रस्त्यावर पुणेकरांसाठी उतरलोय. म्हणजे आज मी काय आमदार झालो म्हणून आंदोलन नाही करत. ह्याच्या मागच्या आंदोलनाचा इतिहास बघा. मी जलपर्णी 250 कोटी रुपये वाचवलेत महानगरपालिकेचे. कुणी खाल्ले, काय खाल्ले, हे सगळ्यांना माहिती आहे. हे आयुक्त बसलेत ना, हे बी तेच, ते बी आयुक्त तेच. फक्त आता जनतेला येड्यात काढायचं काम चाललंय. आज तुम्ही सांगा, आज पोरं बाळ रस्त्यावर गुटखा खात्यात. तो गुटखा कसा येतो पुण्यात? 20 पाचता तुम्ही लोकांना 200-200 कोटी रुपयाचे हप्ते तुम्हाला कसे मिळतात? 2-2 कोटी रुपयाचे कसे घेता तुम्ही? त्याच्यावर बोललो मी वाईट, पुणेकरांचा आवाज उचलला वाईट, पब बंद करता मी वाईट. अरे 2-2 कोटी, त्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आहे. 2-2 कोटी रुपयाचे हप्ते कोण घेतं? त्याचा बी हिशोब आहे ना माझ्याकडं. 50-50 लाख रुपये कोणाला मिळतात? कोण वसुलीवालेत? यादी आहे इथं. मी बोललंच नाही, मी इतके दिवस ग बसलो. आता मला ठरलं की आपला शेवट आहे, वाईट आहे, त्यामुळे आता लढायलाच लागणार आहे. आता लढणं हे आपल्या रक्तात आहे. आणि शेवटी आता आमचं घर उद्ध्वस्त होतं का? कधीतरी लोक म्हणते हा होता आमदार नगरसेवक. आता दंगेकर लढणार आहेत आणि अर्थातच ज्या पद्धतीने त्यांनी एक नवीन यादी तयार केली आहे, लवकरच पत्रकार परिषद पुन्हा घेणार आहात. 100% अहो. अर्थात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने आता रवींद्र दंगेकर वेगवेगळे मुद्दे घेऊन समोर येत आहेत आणि पुढं न्यायालयीन जी लढाई आहे ते नक्कीच लढतील. आणि ज्या पद्धतीने दबावाखाली हा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल झाला आहे त्याच्यासाठी देखील या ठिकाणी ते अनेक प्रश्न उपस्थित करतायत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा.